आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI ही अशी उद्योजक व्यावसायिक घडवणारी संस्था आहे की 2 वर्षात या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर 20 ते 25 हजार रुपयांची नोकरी तयारच असते। त्यामुळे या संस्थेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जास्त कल आहे आणि त्याला प्रतिसाद देखील तसाच मिळतो। एकीकडे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता यावर भर दिला जात आहे। त्यावर लाखो रुपये खर्चही होत आहेत, परंतु गळक्या पत्राखाली लाखो रुपयांचे यंत्रसामुग्रीचे भंगार होत आहे। त्याचं काय? हे आहे जालना येथील ITI मधील भयावह चित्र। विद्यार्थ्यांनी बसावे कुठे? पावसाळ्यामध्ये प्रात्यक्षिक करावे कशावर? गंजलेल्या मशीनवर? मंत्री महोदय, नवीन तर उभं कराच, परंतु या देखभाल दुरुस्तीचं काय? कोण निधी देणार? का ITIने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले म्हणजे झालं का? या दुरुस्तीसाठी निधी देणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज देऊनच टाका बरं, नाहीतर उद्या ITI मध्ये दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण हेही सांगून टाका। सध्या ITI मध्ये प्रवेशाची धूम चालू आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी गर्दीही करीत आहेत, परंतु या वर्कशॉपमध्ये काय परिस्थिती आहे याची जाण त्यांना नाही। कदाचित ती परिस्थिती जर या विद्यार्थ्यांनी पाहिली तर निश्चितच यामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते। हे आहे जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI मधील चित्र। गेल्या अनेक वर्षांपासून येथील देखभाल दुरुस्तीच झालेली नाही, परंतु यंत्रसामुग्री मात्र अत्याधुनिक आहे। त्यामुळे निश्चितच इथे घडणारे विद्यार्थी उद्याचे उद्योजक, रोजगार निर्मिती करणारे किंवा नोकरी करणारे असतील यात शंका नाही। दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना।